हॅलो, नमस्कार दोस्तो हो. मी प्राध्यापक गीते सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई शहर पोलीस भरती पेपरचा विश्लेषण. आज ते विश्लेषण बघायचे आपल्याला. चला, तर त्याचा प्रश्न क्रमांक पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे सूचना आपल्याला काही वाचायची गरज नाही आहे, तर तुम्हाला ते सूचना समजून देतात. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास मनाई आहे. उत्तरपत्रिका पाणी व धुळीपासून दूर ठेवावी. उत्तरपत्रिकेची घडी करू नये. प्रश्नपत्रिकेवरील संच कोड पाहून उत्तरपत्रिकेवर लिहावे. हे सूचना आपल्याला येऊन जातात. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर काळ्या किंवा काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे. जेल पेन किंवा शाईचे पेन वापरू नये अशी सूचना असतात. ते आपण नियमाचा खरोखर पालन करायलाच पाहिजे. प्रश्न पहिला आहे, बघा लक्ष द्या. शन अधिक ऐक या शब्दाचा विग्रह सांगा. आता शन अधिक ऐक या शब्दाचा विग्रह करत असताना विद्यार्थी मित्रांनो, पर्याय आहेत शन अधिक एक. पर्याय आहेत याचे पर्याय आहेत शन अधिक एक, शन अधिक ऐक, शनैक, शने अधिक. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्याय दोन तर पर्याय ऑटोमॅटिक कटतात. बघा लक्ष द्या, कधी अशी फोड नसते. तर पर्याय नंबर 2 आणि 3 बघा, पर्याय नंबर 1 आणि 2 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, वृद्धादेशचा नियम काय आहे लक्ष द्या. वृद्धादेशचा नियम सांगतो. पहिला पर्यायानुसार आपण सोडून घेऊ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्यामध्ये संधी साधली जाते. तर काय आहे पहिला शब्द? न आहे. हे न आहे. न ची जर फोड केली तर अर्ध न याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. कोणता? अ. आणि पहिला वर्ण दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर आहे. कोणता? ए. आता दोन स्वर एकत्र येण्यासाठी अच्या पुढे जर ए आला असेल तर त्याबद्दल काय घेतलं जाते? आय. आणि ते जर आय जर आपण न मध्ये मिसळला तर काय होतो? नाही. काय होतो? नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झाला नाही. इकडं राहिलं श आणि तिकडं राहिलं क, म्हणून आपल्याला आता संधी साधायची आहे. काय? क्षणैक. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येणार आहे. बघा लक्ष द्या. दुसरं वर्ण दीर्घई असल्यामुळे त्याचं उत्तर येणार आहे दीर्घ वेलांटी असलेला गविश्वर. पर्याय नंबर किती येईल त्याचं उत्तर? 2. पर्याय नंबर काय येईल? 2. पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता वाधावन बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि मुंबई असे 4 पर्याय आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल की हा प्रश्न मुंबईला असल्यामुळे तो मुंबईमध्ये असेल, पण तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. GSमध्ये कन्फर्म तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे, ॲक्युरेट. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. काय असणार आहे? पालघर. वाधावन बंदर कुठं आहे? तर पालघरमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई ट्रेन्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडते? आता मुंबई हार्बर लिंक ही मुंबईहूनच सुरू होणार आहे. तर मुंबई असणारे पर्याय 2 आहेत. मुंबईहून सुरू होणारे पर्याय 2 आहेत. आणि नंतर बघा, मुंबई रायगड, मुंबई रत्नागिरी, रायगड रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग. आता हे 2 तर पर्याय कटलेच. कोणते? पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4. कारण की याच्यामध्ये मुंबई नाहीच आहे, हे तर कटले. आणि दोन्ही ठिकाणी रायगड दिले, याचा अर्थ मुंबई आणि रायगड या 2 शहरांना जोडते असं आपण अंदाजे 55 उत्तर काढू शकतो. तर याचं उत्तर मुंबई आणि काय आहे? रायगडच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं ऑप्शन कटून सुद्धा तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. तर असे उत्तर पर्याय नंबर किती असणार आहे? 1. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. 3 पर्याय ऑटोमॅटिक कटतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बुद्धिमत्तेचा. 2 जसे 9 तर 4 जसे काय? तर 2 जसे 9 तर 4 जसे काय? त्याचं उत्तर काढायचं सोपं आहे, एकदम स्ट्रेट. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 2ला जर 9 असेल तर 4ला किती असेल? प्रश्नचिन्ह. 2च्या दुप्पट किती आहे रे? 4. मग 2साठी 9 असेल तर 4साठी काय येईल? 18 येईल. 18 पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 2. उत्तर आहे पर्याय नंबर 2. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्तेचा क्वेश्चन काय म्हणतं बघा. GFC काय आहे? GF आणि C याचं उलटं केलं बघा. CF आणि काय रे? G असं केलं. तर तसंच आपल्याला पुढच्या याचं आपल्याला उत्तर काढायचे.
जेचं उत्तर काय येणार JPR. एकदम सोपा क्वेश्चन होता. पर्याय नंबर किती 2. दुसरे पर्याय बघत बसायची गरज नाही आहे. चला त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो मनवंतर. हा पुन्हा संधीचा शब्द आहे. तर मनु अधिक अंतर याचं उत्तर येणार आहे मनु अधिक अंतर. डायरेक्टली उत्तर येतं पर्याय नंबर 3. आता ते काढायचं कसं, तर या पहिल्या पर्यायामध्ये बघा लक्षात द्या. आता पर्यायानुसार आपण कटू पर्याय. तर मन अधिक अंतर याच्यामध्ये वचा उच्चार नाही आहे, त्यामुळे चला मनवंतर हा शब्द कसा ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो. मनवंतरमध्ये बघा लक्षात द्या. तर यामध्ये पर्याय कटू आपण डायरेक्ट मन अधिक अंतर. इथं वचा उच्चार नाही आहे, पर्याय कटला. मन व अंतर असा सुद्धा कधी पर्याय नसतो. मन व अंतर 3 शब्द नसतात, मग तो सोडून द्या. आता राहिले पर्याय 2. तर संधीमध्ये कधीही हलंत संधी असते, पण एकाच वर्णामध्ये पहिल्या वर्णामध्ये शेवटचे 2 शब्द हे जोड शब्द नसतात, म्हणून हे सुद्धा पर्याय कटला. तर त्याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती 3 मनु अधिक अंतर. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतात. तर या पेपर सोडत असताना खूप वेगवेगळ्या टेक्निक वापरायच्या असतात. तर त्या टेक्निक आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप प्रकारे बघणार आहोत. तर त्या टेक्निक कशा वापरायच्या ह्या आपण वेगवेगळ्या याच्यानुसार आपण सांगणार आहोत. तर त्यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अशा नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जे वाटलंच तर त्यावर कशावर आपला यूट्यूबवरती कुठल्या टॉपिकवरती कुठल्या घटकावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो कमेंटमध्ये कळवा. आपण नक्की तुमच्या कमेंटचं आपण स्वागत करू आणि त्यावर व्हिडिओ बनवू. त्यानंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो संधीचाच आहे. संधीचे खूप प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये दुष्काळ बघा काय दिलेलं आहे. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. आता गटात न बसणे म्हणजेच काय असते विद्यार्थी मित्रांनो. 3 प्रश्नाचे उत्तर सारख्या नियमानुसार येतात आणि त्यामधला एक वेगळा असतो. मग असं कुठं आहे आपण वाचलं तर हा प्रश्न सुटतो बघा. दुष्काळ, दुर्जन, निष्कारण आणि निष्फळ. तर विद्यार्थी मित्रांनो हे विसर्ग संधी आहे. विसर्ग संधीच्या नियमावरले उदाहरण आहे. तर इथं विसर्गाचा इथं पहिल्या नियमामध्ये श होतो. तिसऱ्या पर्यायामध्ये विसर्गाचा श होतो, विसर्गाचा श होतो. इथं विसर्गाचा षळ होतो. दु अधिक काळ याची संधी होते. फोड काय होते दु अधिक काळ, दु अधिक विसर्ग अधिक काळ, नि अधिक विसर्ग अधिक कारण, नि अधिक विसर्ग अधिक फळ असं होतं. तर इथं दु अधिक जन असं होतं. तर याचं होतं दुर्जन, म्हणून इथं वेगळा घटक आहे पर्याय नंबर किती 2.